रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूरच्या नव्या पेठेत 2 कापड दुकान खोक्यांना शॉर्ट सर्किटमुळे लागली आग। शुक्रवारी पहाटे घडली दुर्घटना। सोलापूर शहरातील नव्या पेठेत शुक्रवारी पहाटे 2 कपडे दुकानांना खोक्यांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यामध्ये 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। मनोहर दासरी आणि जय विजय पवार यांच्या मालकीची ही दुकानं आहेत। महिला पोलिसांच्या प्रसंगवधानामुळे इतर दुकानांनी आग वेळीच वाचली। त्यांनी अग्निशमक दलाला कळवले। या दोन्ही दुकानांच्या लगत विद्युत मंडळाचा डीपी आहे। दुकानदारांच्या मते वारंवार तक्रार करूनही या ठिकाणचा डीपी काढण्यात आला नाही। यातून शॉर्ट सर्किट होऊनच ही आग लागली असं दुकानदाराचं म्हणणं आहे। जय हो न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी जय विजय पवार। ते दुकान समोर जवळ जळालं ते माझं दुकान आहे, रेडीमेड कपडा दुकान आहे। त्याच्यावरतीच मोठा डीपी आहे, त्यावरती कनेक्शन आहे मोठं। ते जे वारंवार ठिणग्या पडून ऐन दिवाळीमध्ये 2 वेळा आग लागली होती। आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली नाही तिची, की आम्ही अंडरग्राऊंड करायची आमची मागणी बऱ्याच दिवसापासून होती। पण आज हे दुकान जळून खाक झाले। आज माझं जवळ दुकानात 10-15 लाखाच्या पुढचा माल होतं। आज माझी उपजीविका ह्या दुकानावरच आहे। आज मी पूर्ण रस्त्यावर आलोय। आता हे पूर्ण एमएससीबीचं पूर्ण दुर्लक्ष केलं आमच्यावर। हे एमएससीबीमुळे आमच्यामुळे झालंय, एवढा मोठा आघात झाले ते एमएससीबीमुळेच झालंय। हे एमएससीबीने आमची काय असेल ती भरपाई द्यावी ही नम्र विनंती। एक मिनिट, हां बोला। मी मनोहर राजाराम दासरी। माझं दुकान नवी पेठ खोका असोसिएशनचं मी अध्यक्ष असून आणि माझं दुकान पूर्ण काक झालेलं आहे आज। आणि पूर्ण कमीत कमी 15 लाखाचा माल होता, 10 ते 15 लाख त्यात माल होतं। काल रात्री अचानक महावितरणच्या हलगर्जीपणामुळं हा प्रकार घडला, आमचा आरोप आहे। आणि कमीत कमी आजपर्यंत मी 50 वेळा महानगरपालिकेला सांगितलं, एमएससीबीला सांगितलं, साहेब हे त्याचं तुम्ही दखल घ्या, मागं मोठी डीपी आहे, उद्या भविष्यात गरीब दुकान त्यांचं काळा हे जाळून जाईल, एखादा तुम्ही ॲक्शन घ्या, का त्याचं अंडरग्राऊंड करा। वारंवार त्यांना निवेदन देऊन मी काही कुठल्या तरी पण ॲक्शन घेतलं नाही। त्यामुळे हा दिवस हा बघायला आपल्याला मिळालेला आहे। हा काळा दिवस आमच्यासाठी राहील। आणि गरिबांचे सर्व कोके आज झालं असते, एका महिल्यामुळं आज हे दुकान दोन फक्त झाले, बाकी सर्व आज जळून काग झालं असते। सरळ आम्हाला महावितरणला विनंती आहे, आमची जी परिस्थिती आहे दोघांची ते नुकसान भरपाई भरून द्यावी ही नम्र विनंती।